रुपाली चाकणकरांचे भोंदूबाबा खरात सोबतचे आणखी व्हिडिओ समोर। नव्या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर यांच्याकडून खरातची पंढरपूरच्या पांडुरंगासोबत तुलना। रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करून नार्को टेस्ट करा, सुषमा अंधारेंची मागणी। भोंदूबाबा खरात आणि चाकणकरांचे आर्थिक संबंध, चाकणकरांचे फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा मोठा दावा। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर फरार, रुपाली ठोंबरे पाटील यांचा खळबळजनक दावा। तर भोंदूबाबा खरात प्रकरणात चाकणकरांचा राजीनामा घेत सह आरोपी करण्याची ठोंबरे पाटलांची मागणी। भोंदूबाबा खरात प्रकरणी संबंधितांवरती पक्ष कारवाई करणार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। तर चाकणकरांबद्दलच्या प्रश्नांवरून तटकरेंनी पळ काढला। मंत्रिमंडळातील 9 मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त, मंत्री त्यांच्याकडे जाऊन घृणास्पद विधी करायचे। भोंदूबाबा खरात प्रकरणावरून संजय राऊतांचा आरोप। भोंदूबाबा खरात प्रकरणातील कडक भूमिकेमुळे संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। मुख्यमंत्र्यांनी 20 दिवसांपूर्वी सुरू केलेल्या मोहिमेमुळे अनेकांचे धाबे दणाणले, संजय राऊतांची प्रतिक्रिया। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, आयपीएस तेजस्विनी सातपुतेंची नाशिक पोलीस आणि क्राईम ब्रांच सोबत चर्चा। लैंगिक शोषणाचे 58 नव्हे तर 100हून अधिक व्हिडिओ, पोलीस सूत्रांची माहिती। होर्मुझ समुद्रधुनीतील संकटात भारताला इराणची साथ, भारतीय जहाजांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी इराणकडून विशेष व्यवस्था, समुद्र मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी इराणकडून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती। इस्रायलच्या हैफामधील तेल शुद्धीकरण केंद्रांवरती इराणचा हल्ला, बाजान तेल शुद्धीकरण कारखाना निशाणावरती। दररोज 1,97,000 बॅरल शुद्धीकरण क्षमतेच्या प्रकल्पाचं मोठं नुकसान, इंधनाच्या उत्पादनावरती आणि पुरवठ्यावर गंभीर परिणाम। होर्मुझ समुद्रधुनी खुली करण्यासाठी कठोर प्रयत्न सुरू, तेलाच्या किमती कमी होतील, होर्मुझसाठी अमेरिकेला शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न, बेंजामिन नेतन्याहू यांचं वक्तव्य। होर्मुझच्या सुरक्षेसाठी 6 मोठे देश एकवटले, होर्मुझ समुद्री वाहतूक सुरळीत करण्यासाठी संयुक्त निवेदन देण्यात आलं। इराणच्या हल्ल्यांच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त। मी जिवंत आहे, मृत्यूंच्या अफवांवरती नेतन्याहू यांचं स्पष्टीकरण। तर ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली इराण विरुद्ध लढा, आम्ही जिंकतोय, इराण हरतय, नेतन्याहूंचा मोठा दावा। पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार, आजपासून पेट्रोलच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ। पेट्रोलचे दर 113.77 रुपयांवर दर वाढल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी। नागपूरच्या कोराडीमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा, पहाटे 5:30 वाजल्यापासून लोक सिलेंडरसाठी वेटिंगवर, ऑनलाईन बुकिंग होत नसल्यानं ग्राहक त्रस्त। मुंबईमध्ये गॅस तुटवड्यामुळे बेस्टची दाहपहार गृह बंद, कामकाज विस्कळीत झाल्यानं बेस्टची सरकारकडे धाव, बेस्टला आपत्कालीन सेवेचा दर्जा देण्याची मागणी। गॅस टंचाईमुळे कामगारांवरती उपासमारीची वेळ, कामच ठप्प झाल्यानं कामगारांचं मुंबईतून मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर, मुंबईतील रेल्वे स्थानकावरती उत्तर भारतीयांची मोठी गर्दी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा पुढे ढकलला, इराणसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती निर्णय। ट्रम्प यांचा चीन दौरा आता 1.5 महिन्यांनंतर। युद्धस्थितीमुळे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक नीचांकी, भारतीय रुपया पहिल्यांदाच 93 रुपयांवर, तर रुपया गडगडल्यानं सर्वसामान्यांच्या खिशावर भार वाढणार। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढच्या महिन्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता, विधान परिषदेत देखील मवियाला एकच जागा, तर 8 जागा महायुतीच्या पारड्यामध्ये, त्यामुळे आता मवियामध्ये एका जागेसाठी रस्सीखेच। राज्यातील जलजीवन मिशन 2.0 साठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार, मुख्यमंत्री फडणवीसांची व्हीसीद्वारे उपस्थिती। डिसेंबर 2028 पर्यंत हर घर जल या प्रमाणीकरण साध्य करण्याचं उद्दिष्ट। राज्यातील 11 जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, 7,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा फटका, गहू, हरभरा, कांदा पिकांचं मोठं नुकसान, गारपिटीमुळे बळीराजा हवालदिल। विदर्भातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता, पिकांना फटका बसण्याची शक्यता।